3 वाजता 3 सव्वा 3 वाजता देखील PI तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीमसोबत पाहणी करून गेलेले आहेत. म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता. घटनेच्या 5 तासाच्या अंतरामध्ये 2 वेळा तिथे PI स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते. जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत. एक आपल्याकडे सिस्टम आहे की पुणे शहरामध्ये जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून. तर त्या दिवशी जवळपास 250 पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्वेलन्सच्या माध्यमातून किंवा थेट संपर्काच्या माध्यमातून आपण ठेवलेलं होतं. दिवसाला जवळपास 1000 पेक्षाही जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो, यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे. जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो. नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय आणि विशेषतः पुणे शहरामध्ये CCTVचं सर्वेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास 437 कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं फेशियल रेकग्निशन असलेले CCTVs देखील आपण इन्स्टॉल करतोय, जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या CCTV फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल, पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील.